गतिर् भरता प्रभु साक्षी निवासा शरणं सुहृत. तो परमात्मा समर्थ आहे, तो सर्वांचं कल्याण करणारा, सर्वांना आणि जे अपेक्षित असेल ते वस्तू पुरवणार जी ताकद ते फक्त जगाच्या पाठीवर त्या देवातच आहे. त्याला विठ्ठल म्हणून ते होणार नाही, त्याच्यावर सर्व गोष्टी आहेत. मान बाबा आम्हाला दुःख निवृत्त व्हायचं आहे, दुःख निवृत्त व्हायचं असेल तर काय करा? अभंगाचा पहिला चरण हा माणसं जास्त नाही पाहिजे कोणी कामासाठी व्यवस्थित पाहिजे. लय मोठे आचार्य असले की काय करतं माहिती नाही काय हवे. लय आचार्य असले की स्वयंपाक बिघडला होय, एक हाई मीठ टाकते तोही मीठ टाकते. खाऊन टाकतात त्या दोन कारण आहेत. एक हेडमास्टर असते त्या स्वयंपाकाचा आणि तो तिथं जाते त्याच्या हातानं हे बरोबर मीठ काय असेल ते टाकते. पण हेडमास्टर आहे त्याचं नाव एवढं बेकार आहे परिस्थिती, त्याचं नाव होईल. मग दुसरा काय करतो ते शिरा पाहायचा. मग तुमचा हात लागल्याशिवाय शिरा होत नाही. कॅप्सुलाचा वापर भार आहे महाराज. डॉक्टर कमी कोण पडले ह्या लोक वापरतात किती. मग तो शिरा तुम्ही पहा त्या सिरियल पाहायला जाऊ देते मीठ बसत घेते त्याला लागेल टाकून असं व्हायला आहे. एखादा मुळे म्हणून दुसऱ्या सण होत नाही. संमेलन भरलं, सर्व राष्ट्रातले राष्ट्रीय प्राणी आणले एक आणा बा. मग आपल्या भारतातले निघाले आणि गेले परराष्ट्रात आणि तिथं होतं संमेलन. मग अमेरिका वाघ, रशिया सिंह, फ्रान्स असे अनेक प्राणी एका देशात एक प्राणी. आपले जे गडबड घडून निघाल्यामुळे काय झालं, यानं काही नाही घेतलं, खेकडा घेतला आणि त्याच्या डबीत त्याच्यात ठेवला आणि चालले गेले आणि त्या ठिकाणी मांडलं. आणा अमेरिकेचा आणला वाघ, अमुकचा आणला, ऑस्ट्रेलियाचा काय रे वा आहेत हो लोक. माझ्या बुद्धिवान तुम्हाला फक्त सांगता नाही तुम्ही बिघडेला आहे. तुम्हाला सांगता असं ना अंत नका तुम्ही सुद्धा नसाला फक्त काय होईल तुम्हाला सांगता येईल. सर्व समज तुम्हाला आमच्या समजते. कांगारू आणलं अनेक देशाचे. भारत इंडिया काय आणलं खेकडा. घोड्यासाठी तबेला, हत्तीसाठी हत्तीखाना, सिंहासाठी अवघेले दिले. आपल्या भारत तुम्हाला काय पाहिजे तुमच्या प्राणी काहीच नाही पाहिजे. एक काचाची भरणी आहे ना
आजाची भरणी आणली, त्यात 2 खेकडे होते, 2 खेकडे त्यात टाकून दिले. मग लावा कुलप, लावा कुलप. तब्येतीला कुलूप, हत्तीखान्याला कुलूप, सगळ्याला कुलूप. का तुम्हाला कुलूप? भारतातला माणूस नाही, आम्हाला कुलपाची गरज नाही. झाकणही पाहिजे नाही, झाकण पाहिजेच नाही. झाकण मोठं कठीण असतं, झाकण पाहिजे. झाकणानं घोर झाला. झाकण स्पून, त्याला काय म्हणतात? चमचा. चमचा. वा, इंग्रजी काय लेवल आहे राव तुमची. झाकणं आणि चमचे, मालक तो दिलदार है. पुढे काय आहे? लेकिन चमचो से बेजार है. असाच घोर होते ना. झाकणं काही नाही पाहिजे आम्हाला. अरे असं कसं काय? ते प्राणी जातींना जातच नाही धने. भारत का सामान्य देश आहे का? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बछेरा. वो भारत देश है मेरा, वो भारत देश मेरा, जहाँ डाल पर सोने की चिड़िया करती है बछेरा. वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. तेरा वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. आमच्या देशात खरंच आमचा देश विशाल आहे बरं. खरंच आमची संस्कृती विशाल आहे बरं. खरंच आमचे ग्रंथ हे सद्ग्रंथ आहेत बरं. खरंच आमचे संत आहेत बरं. खरंच आमच्या बाया पतिव्रत आहेत बरं. खरंच भारतात माणुसकी आहे बरं. ढाला भेटला. कुठे पाणी कसं मुरलं. हा दृष्टांत दोईकडे लावा, तुमच्या बुद्धीने लावा. अवघड नको मला सांगायला. मग 2 तास पुरणार नाहीत ना. कसे काय म्हणे? जातच नाहीत ना. तुम्ही पहा म्हणे त्यातला बाहेर निघते काय. एकमेका करू साह्य, अवघे धरू सुपंत. एक खेकडा चालला बाहेर, दुसऱ्याने त्याचा पाय झाला. कुठे चालला? कीप सायलेंट, डोंट टॉक, सिट डाऊन. त्याला खाली बस, मुकड्यान राह, दुसरा पाय ओढे. जसं हे जगाच्या पाठीवर आमच्या देशासारखी विशालता कुठेच नाही. फक्त घोर कोण केला तिने मी सांग. क्षमा करा मला, माफ करा मला. घोर कोणच नाही, कोणी करणार नाही. कोणाच्या दादाची ताकद नाही. तुम्हाला कुठे गालबोट नाही, पण तुम्ही एकत्र आले तर मेड इफेक्टिव्ह बाय ऑर्गनायझेशन ऑल फॉर इच अँड इच फॉर ऑल. हे प्रिन्सिपल ज्याच्याजवळ आहे तो जिंकला होय. झाला भेट. म्हणून सांगायचं एक आहे की बाबा, दुःख निवृत्त होण्यासाठी उपाय सांगणारे जगाचे वडील फक्त संतच आहेत. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आलात, तुम्ही इथं बसलात, तुम्हाला सुख लागत असेल तर संसारात मिळणार नाही. ते तुम्हाला लागत असेल तर ते परमार्थात मिळेल. आणि परमार्थ कोण शिकवतो? मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संतने, वेद मार्गे मुनी गेले, त्याचे मार्गे चालेलो. अरे वेद मार्गाने आमचे संत मंत गेले, त्या मार्गाचा आम्ही अवलंब करायला लागलो. आणि त्या मार्गाचा तुम्ही अवलंब करा. साधूचे शब्द ग्राह्य माना. माझ्यासारख्या चिल्लर साधूचे नाही, पण जे अस्सल साधू आहे त्यांचे शब्द ग्राह्य माना. झालं कल्याण. म्हणून जीवनामध्ये तुम्ही आलात तर तुम्ही सुखी व्हायचं असेल तर तो परमात्मा सुखरूप आहे. सुखरूप तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. मग तो एक आपला करा. आपुला तो एक
इथे मी शंका मांडली की महाराज तुम्हाला प्रश्नाचं उत्तरच सांगितलं होतं. आपुला तो ये शंका मांडून पुढे जातो. म्हणजे शंका कुशंका शंका मांडली की प्रश्नार्थक जर आणि सज्युएशन केलं तर तुम्हाला काय ते धार मिळते. म्हणून आपुला देव आहे ना. देव कोणाचा आहे रे? विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा हे विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा माझा अरे त्याच्या प्रमाणे आणखी देव माझा 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 देव माझा मी देवाचा ऐसी ज्याची सत्य वाचा. देव माझा 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 जमते का रे मध्ये चौथी सांगायचं हे काय तो आपला आहे. आता शंका कर मग नीट आहे का आता. मग आपली खुर्ची आपला माईक आपला पकवाद आपला महाराज आपला मोतीराम महाराज आपला आता आपला बैली आपला वास्तविक नाही पण आपला तुम्हाला समाधान मिळाली आपला आहे. मग आपला आपला का करावं लागते हो. ही मी शंका म्हणली ती कुठेतरी काय करतो तुम्ही होते करतो ना त्या रामकृष्ण महाराज होते. देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. अरे या जीवानं काय केलं. प्राणी कामी भरू कामावर आणि भर दिला विषयावर आसक्ती ठेवली. त्यामुळे काय झालं जे प्रमेय सिद्ध करण्याचा सिद्धांत होता तो सिद्धांत बिघडला. मग काय झालं. प्राणी भरू प्रमाण काय याच्यावर म्हण विषय मला सांगायचं काय आपलं आपण विषयाचरणात विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी तिकडे जास्त आणि गेल्यामुळे इकडलं अरे
काही कारणानं, बुद्धिमान्यानं, काही विसरभोळेपणानं आपल्यात व्यत्यय निर्माण होतो. आपली खरी वस्तू आहे ती आपल्याजवळ काही काळपर्यंत असते, पण व्यत्यय निर्माण होतो. मल आहे, विक्षेप आहे, आवरण आहे, हे दोष निर्माण होतात. हे दोष निर्माण झाले की ती आड येतात. मग आळ आले, सूर्याच्या ढग आळ आले की अंधार पडतो. तसं अज्ञान रूपी हे ढग आळ आले की विषय वासनेत वाढ होते आणि परमार्था सद वासनेत दुरावा माझी भाषा करते ना. समजलं नाही मी काय बोललो, हे समजलं. तुम्ही काही सामान्य नाही, तुमचा बुद्ध्यांक, युअर मॅटर इज करेक्ट. तुमचं मॅटर बरोबर आहे, मला माहित आहे. अँड हाय हाय लेवल आहे तुमची, मला माहित आहे. म्हणूनच मी विषय घासूनच म्हणून आता तुम्हाला उदाहरण सांगतो. हे मला माहिती, तुम्हाला हे तुमच्या डोक्याच्या उलट असेल, तुम्हाला पटण्यासाठी दृष्टांत सांगतो. दृष्टांत द्राष्टांत पटवण्यासाठी असतात. गाय दूध देते तिथलंच घ्यायचं असते. गाय कोठे गेली होती इथलं काय आले बसतं 7-12 करत तुमपर्यंत दूध पेनं. दृष्टांत घ्यायचा, कुठे घडली घटना, कुठे घड. मग अरे प्रमेय सिद्ध करण्यासाठी ज्या काही अटी असतात त्या घ्यायच्या. त्या अटी कशा काय त्याचं नाही पाहायचं ना. सदिश राशी, त्यामुळे या अणूची मुवमेंट कम्प्लीट होते. आता कोण्या भाषा सांगू, भौतिक शास्त्राची भाषा मला वाटते. याची मुवमेंट कम्प्लीट होण्यासाठी अधिश सदिश राशीसाठी आणि अधिश सदिश राशी जुळून आणि त्या अणूची मुवमेंट कम्प्लीट होत असते, ते प्रमेय सिद्ध होत असते. साय घ्यायचं सदिश राशीचं, साय घ्यायचं अधिश राशीचं. तसं साय घ्यायचं मुद्दा बनवण्यासाठी दृष्टांताचं. मी दृष्टांत सांगून राहिलो. खिशाचा पेन अटकवला, मी काय म्हणेन, पेन माझा, बरोबर आहे, पेन माझा, पेन माझा, पेन माझा. पण मा बुद्धिमान्य वायर तुटतात कधी कधी माणसाच्या. वायर तुटल्या, मग ते खाली जाऊन पडलो, तो पेन पडला. तो पेन पडलेला पेन आणि नितीन महाराजने घेतला. आता तो साधू आहे बिचारा, त्याने काय दिसलं घेतलं, चांगला होता तो पेन. तो काही मी विकत नव्हता आणला. आम्ही बहुतेक विकत काही आणत नाही, खरंच नाही आणत, विकत आणत नाही, हलकं वापरत नाही, काही पिकवत नाही, वावरात जात नाही, वखर वायात नाही. आणि 100 एकर वाऱ्याच्या पुढे जर खाल्लं नाही तर मग आम्हाला फायदा काय आहे. लोक म्हणतात तुम्ही चमकता, पण मग चमकता नाही तर काय करतात. अल्ली माल असते ना आम्हाला. हा, साधं साधू सुद्धा असते काय, साधू सुद्धा खात नाही. आम्ही त्याला नाही म्हणत नाही, पण तो आम्हाला वाळत नाही. त्यानं वाळलं तर असं असते ते. म्हणून चांगला माल आम्हाला असते. मग एक जण म्हणा, मग आम्हाला भेटत नाही ना. मॅडम साधू बन, साधू का मॅडम चंदन आणलं, 2 दरवाजे खडे आणले, खरं खरं उगायचे, कसं कसं घ्यायचे, डोक्यात उगायचे. वाटलं तर 2-4 शिल्लक लावायचे. आपलं काय बिघडलं, फुकाचं चंदन उगावर येणार आहे, आपलं काय हो ना. साधू म्हणजे नाही होता येत नाही ना. मग मुकट येणार आहे, मग तू खाय म्हणे मला पोचत नाही, मग मला खाऊ दे म्हणे मला सुचत नाही. कसा बोलायला, तू खाय ना, मला जमत नाही ना, मला खाऊ दे ना, म्हणे माझ्या पावला जात नाही ना. म्हणून तो त्यांनी घेतला. एक ओवी आहे कडे, हो, अगा वसुदेच्या पोटी निदान सिद्धची किरीटी, वन्नी सिद्धची काष्टी वध. समज तुम्हाला हे. अगा वसुद्या, वसुदा म्हणजे पृथ्वी. अगा वसुदेच्या पोटी निदान सिद्धची किरीटी. निदान म्हणजे धनाचा हांडा. धनाचा हांडा वसुदा म्हणजे पृथ्वीच्या पोटातच आहे. वन्नी काष्टी, काष्ट म्हणजे लाकूड, लाकडाचं वन्नी आहे. गाईच्या कासेतच दूध आहे, पण त्याच्यासाठी प्रयत्न लागतात. तसं आपल्याला आपली वस्तू प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यासाठी परिभाषेत प्रयत्न असावे लागत असतात. ट्राय अगेन ट्राय. वर्क, वर्क अँड प्ले, यू प्ले.
tis the way and work, yeah you work, play, yeah you play. It is the way and प्रयत्न करायचे असते, हे करायचं असते, ते करायचं असते. म्हणून परत मला एवढं सांगायचं आहे. मग मी त्याला विनंती केली, होता पेन माझा, आता माझा काय? माझा नाही काय, आता आहे काय? आता कोणाचा पेन? महाराजचा. मग तो पेन मला माझ्याकडे घ्यायचा असा. मी अरे जयरी कुठे गेले होते? पुण्याला. असं काय? कशासाठी? कार्यक्रम करण्यासाठी. काय होतं कार्यक्रम? बापा भागवत होतं, श्रीमद भागवत होतं. त्याच्यात मला हार्मोनियम वाजवण्याचं कार्य माझ्याकडे होतं. बरं 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 असं जायचं, थोडं 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 पुढे जायचं. अरे बापरे पेन कुठून आणला? असं म्हणत होते. डायरेक्ट नाही माय दाता मारीन ना तो, हा गरीब आहे म्हणून नाही मारणार, असं नाही म्हणायचं डायरेक्ट. अरे बापरे पेन तो मग साधा भोळा साधू महात्मा बाजी मी पेन विकत नाही आणला, मला सापडला. का बरं विचारलं? अरे जाऊ दे. नाही नाही सांगा का विचारलं? मला असं वाटतं माझा पेन असाच आहे, तो पडला, मग हा मला सापडला, घ्या. आता होता माझा, नंतर मधात राहिला नाही माझा, पण प्रयत्न अंती पुन्हा झाला माझा. तसा देव आपलाच, पण या कारणानं बिघडलं, व्यत्यय निर्माण झाला, म्हणून आपला तो एक देव. त्याच्याशिवाय जीवनामध्ये सुख येणार नाही. आता आपुला तो एक, आपण एकच चरण सोडू, चिंता करू नका तुम्ही. पुढे जायचं नाही आपल्याला, तुमचा वेळ असं मला घ्यायचं नाही. एक देव आपला करावा. आणि खाव महाराज आम्ही संसारिक असू द्या, संसार करा, चांगली मुलं शिकवा, मुली शिकवा, ध्यान ठेवून ढलव ढलव. हे तुमची जबाबदारी आहे.